गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी शहांना वाचवलंय। नरकातील स्वर्ग या पुस्तकातून खासदार संजय राऊत यांनी हा गौप्यस्फोट केलाय। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी शहांना मदत केली। बाळासाहेबांनी मदत केली नसती तर मोदी आणि शहा तुरुंगात असते, असा सुद्धा दावा संजय राऊत यांनी पुस्तकाच्या माध्यमातून केलाय। गुजरात दंगलीत मोदी आरोपी तर खून प्रकरणात अमित शहा हे आरोपी होते, असा दावा आता संजय राऊतांनी केला। यूपीए सरकारच्या काळात बाळासाहेबांमुळेच मोदी शहांची अटक टळली, असं सुद्धा यावेळी संजय राऊतांनी म्हटलं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, नरकातील स्वर्ग या पुस्तकातून संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय, काय अपडेट? करण, संजय राऊत यांनी खरं तर नरकातील स्वर्ग हे पुस्तक लिहिलंय आणि त्याचं प्रकाशन उद्या होणार आहे। मात्र त्या पुस्तकातील काही मजकूर जो आहे तो आता माध्यमांच्या हाती लागलाय आणि यामध्ये त्यांनी काही गंभीर आरोप आणि काही गंभीर दाखले जे आहेत ते दिलेले आहेत। ते म्हणालेत की बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन मोदी शहा यांना मदत केली। त्यावेळी जी गुजरात दंगल झाली त्या गुजरात दंगलीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आरोपी होते। मात्र असं असतानाही यूपीएच्या काळात पवार यांच्यामुळे मोदींची अटक जी आहे ती टळलेली आहे, असा खरं तर दावा संजय राऊत यांनी या पुस्तकात लिहिलेला आहे। खरं तर आपण जर बघितलं असेल तर संजय राऊत यांच्या पुस्तकाची ही प्रतीक्षा बरेच दिवस होती। संजय राऊत यांनी देखील सांगितलं होतं की मी ज्यावेळी तुरुंगात होतो त्यावेळेचे काही अनुभव जे आहेत ते मी लिहिणार आहे आणि त्या रूपात आता पुस्तक येत आहे आणि या पुस्तकाचं नाव देण्यात आलं आहे की नरकातील स्वर्ग। अर्थातच या पुस्तकात काही महत्वपूर्ण विधानं देखील भाष्य जी आहेत ती करण्यात आलेली आहेत। तुरुंगातील ते दिवस कसे होते याचा देखील उल्लेख या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे। मात्र आपण जर बघितलं असेल तर कारण या पुस्तकामुळे आता नवा वाद जो आहे तो निर्माण होऊ शकतो। नेमका पुस्तकात दावा काय केलाय त्यामध्ये पहिल्यांदा म्हटलंय की तडीपार असलेल्या अमित शहा यांना त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंमुळेच जामीन मिळाला, असा उल्लेख खऱ्या अर्थाने या पुस्तकामध्ये केलाय। तर जय शहा लहान असताना त्यांच्यासोबत अमित शहा त्यावेळी मातोश्रीवर आले होते, असं देखील उल्लेख या पुस्तकामध्ये करण्यात आलाय। जामीन मिळत नसल्यामुळे हैराण झालेल्या अमित शहाना कुणीतरी बाळासाहेबांची मदत करू शकता असा सल्ला जे आहे तो दिला होता आणि या सल्ल्यावरूनच मातोश्री बाहेर 2 दिवस अमित शहा बाळासाहेबांच्या भेटीसाठी वेळ मागत होते। अखेर बाळासाहेबांची भेट झाल्यानंतर अमित शहा यांनी बाळासाहेबांकडे मदतीसाठी याचना केली, असा दावा या पुस्तकामध्ये केला आहे। आणि त्यामध्ये असं म्हटलंय की तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या फोनवरून बाळासाहेबांनी एका महत्वाच्या व्यक्तीला कॉल केला। तुम्ही कुठल्याही महत्वाच्या पदावर असाल मात्र तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका, बाळासाहेबांच्या संवादातील हे शेवटचं वाक्य होतं, असं देखील या पुस्तकात म्हटलं गेलंय। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर हे पुस्तक आता उद्या प्रकाशित होणार आहे, मात्र त्याआधीच त्यातील काही मजकूर जो आहे तो हाती लागल्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो। आता भाजपकडून यावर काय उत्तर दिलं जातंय हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच सुशांत, आगामी काळात या संदर्भात आता काय राजकीय घडामोडी, राजकीय प्रत्युत्तर येतात हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे। खूप खूप धन्यवाद सुशांत या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर गुजरात दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी शहांना वाचवलंय। नरकातील स्वर्ग या पुस्तकातून खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केले, तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मदत केली। बाळासाहेबांनी मदत केली नसती तर मोदी आणि शहा तुरुंगात असते, असा दावा सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊतांनी केला। तर गुजरात दंगलीत मोदी आरोपी तर खून प्रकरणामध्ये अमित शहा हे आरोपी होते, असा दावा सुद्धा संजय राऊतांनी केला।